संगीतातला एक अतिशय हवाहवासा प्रकार की जो आपल्याला कळावा असं सगळ्यांनाच वाटत राहतं आणि ज्यांना योग्य ठिकाणी दाद देता येते अशांचा इतरांना हेवा वाटत राहतो, असं म्हणजे अभिजात संगीत. या अभिजात संगीताची जबाबदारी आपण दिलेली आहे डॉक्टर चैतन्य कुंटे यांच्याकडे. मी त्यांना व्यासपीठावरती निमंत्रित करते. डॉक्टर चैतन्य कुंटे हे अभिजात संगीताशी केवळ जवळनं निगडीत आहेत असं नाही, तर ते त्या प्रवाहाचा एक सशक्त आणि जबाबदार भाग आहेत. उत्तम हार्मोनियम वादक म्हणून आपण त्यांना जाणतोच, पण उत्तम अभ्यासक आहेत आणि उत्तम पद्धतीने मांडू शकतात. त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. ललित कला केंद्राच्या माध्यमातून ते पुढची पिढी या संगीतविषयक संगीतासाठी ते तयार करत आहेत. त्यांच्याकडे आज आपण अभिजात संगीत या विषयाची जबाबदारी दिली आहे. मी विनंती करते आपण मांडणी करावी. पुण्याची जी काही अभिजात संगीताबद्दलची परंपरा आहे, फक्त त्याबद्दल नाही तर एकंदर पुण्याची संगीत संस्कृती, म्युझिक कल्चर इन पुणे या विषयावरती खरं तर 2008 साली एक पूर्ण विशेषांक मी काढला. त्याचा संपादक मी होतो, पुण्यस्वर या नावाने. तर मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही नंतर तो वाचा. तो इंटरनेटवर अपलोड केलेला आहे. त्याच्यात सर्व पुण्याच्या क्षेत्रातला हा इतिहास नमूद केलेला आहे. म्हणजे पुण्याची ही सांगीतिक परंपरा कशी आहे हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. ते डॉक्युमेंटेशन आहे. आता अभिजात संगीताच्या संदर्भात बोलताना 2-3 महत्त्वाच्या गोष्टी मुद्दे म्हणून नमूद करता येतील. एक तर पुण्याचं आत्तापर्यंत अभिजात संगीतातलं जे कार्य राहिलंय ते प्रामुख्याने गायन केंद्रित राहिलंय. वाद्यसंगीताची परंपरा इथे फारशी रुजलेली नाही. फारच कमी वादक, कलाकार, गुरु आपल्याकडे पुण्यात आहेत. त्या अर्थाने वाद्यसंगीत इथे रुजलं नाही, पण ते कायम अस्तित्वात राहिले. उदाहरणार्थ अगदी गेल्या शतकात बंदे अली खां साहेब इथे होते, त्यांचे अनेक बिनकर शिष्य इथे तयार झाले. पण जितकं प्रमाणात गायन, कंठसंगीताला प्राधान्य मिळालंय तसं मिळालं नाहीये. पण गायनाच्या बाबतीत प्रामुख्याने ख्याल गायकी रुजली आहे महाराष्ट्रात आणि पुण्यात विशेषतः. त्या अर्थाने ठुमरीलाही फारसं प्राधान्य मिळालं नाहीये. ध्रुपदलाही मार्जिनलाइजच राहिलेलं आहे. तर या अनुषंगाने खरं तर अभिजात संगीतातले हे जे सगळे घटक आहेत त्यांचा विकास किंवा त्यांचं संगोपन कशा रीतीने करता येईल ह्याच्या दृष्टीने एक फ्युचर प्लॅनिंग केलं गेलं पाहिजे. म्हणजे आता साधी गोष्ट आहे की संतूर, सरोद, सितार सारखी वाद्य शिकायची असतील तर पुण्यात अक्षरशः 1-2च गुरु आहेत. मग आपल्याला बंगालकडे जावं लागतं. ठुमरी शिकवणारे आज पुण्यात किती लोक आहेत? तर अक्षरशः 1-2च लोक आहेत. मग आपल्याला दुसरीकडे जावं लागतं. तर पण अर्थात एक महत्वाची गोष्ट आहे की पुण्यात ख्याल गायकीचा गड आहे. आज खरं तर अशी अवस्था आहे की आग्र्याला गेलात तर आग्रा गायकी तिथे ऐकायला मिळत नाही. पण पुण्यात आज बबनराव हळदणकरांचे शिष्य असणाऱ्या पौर्णिमा धुमाळांसारख्या उत्तम गायिका आहेत की ज्या अस्सल घरंदाज आग्रा गायकी ऐकवतात आणि उत्तम शिकवतात. जयपूरला जयपूर गायकी राहिली नाही, पण पुण्यात आज जयपूर गायकी गाणारे आणि शिकवणारे अनेक उत्तम ख्याली आहेत. किराणाला गेलात तर किराण्यात आज काही नाही आहे, पण पुण्यात किराणा गायकी गाणारे आणि शिकवणारे उत्तम लोक मिळतात. तर ख्याल गायकीच्या संदर्भातलं पुण्याचं हे योगदान आहे. हे टिकवण्यासाठी अर्थात आपल्याला काय करावं लागेल तर त्याची एक नियोजनबद्ध अशी काही योजना, अर्थातच ती आता मी मांडत नाही इथे, पण ती करणं शक्य आहे. गायन वादनाच्या अनुषंगाने अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो की नवनिर्मिती. तर पुण्यामध्ये खरं तर जुन्या काळापासून पाहिलं तर उत्तमोत्तम बंदिशकार झालेले आहेत. माझ्या पिढीपर्यंत मी असं म्हणू शकतो की उत्तम बंदिशकार आधुनिक काळात पुण्यातनं खूप निर्माण झालेले आहेत. तर त्याला कशी अजून चालना देता येईल याचा विचार व्हायला पाहिजे. तर त्या अनुषंगानेच आता एक नमूद करायला हरकत नाही, येत्या काही काळातच आम्ही नव बंदिश निर्मितीची एक स्पर्धा भारतीय पातळीवरची घेतोय आणि मग काही वर्षांनी ती आंतरराष्ट्रीय पातळीवरची करता येईल. पण रागदारी संगीतातल्या नवनिर्मितीला एक चालना देण्याचा एक प्रयोग व्हायला पाहिजे.
अभिजात संगीताच्या शिक्षणाच्या बद्दल मी म्हटलं तसं अनेक उत्तम उत्तम गुरु पुण्यात आज आहेत, विद्यालय आहेत. म्हणजे पुण्यात रागदारी संगीत शिकवणाऱ्या विद्यालयांची एक मोठी परंपरा आहे. म्हणजे 100 वर्ष पूर्ण केलेली अनेक विद्यालय इथे आहेत. जसं भारत गायन समाज असेल, गोविंदराव देसाईंचा गोपाल गायन समाज आहे, पुणे भारत गायन समाज आहे. आता गांधर्व महाविद्यालय काही वर्षातच 100 वर्ष पूर्ण करेल. 32 सालची त्याची स्थापना आहे. अशी अनेक विद्यालय उत्तम काम करत आहेत. विद्यापीठांमध्ये आता आहे, म्हणजे आधी फक्त SNDT आणि पुणे विद्यापीठाचं ललित कला केंद्र होतं. आता त्याच्या जोडीला अनेक सुरू झाले आहेत. भारतीय विद्यापीठ आहे, MIT आहे, अनेक ठिकाणी आता डिग्री दिली जाते संगीताची. कार्यशाळा अनेक उत्तम उत्तम होत आहेत पुण्यात, आणि एक विशिष्ट संकल्पना घेऊन होणाऱ्या कार्यशाळा, अशाही उत्तम कार्य चाललंय. तर ते अधिक संस्थात्मकरित्या आणि अधिक नियोजनबद्ध कसं पुढे नेता येईल याचा विचार व्हायला पाहिजे. पुण्याला एक संगीतातल्या संशोधनाची किंवा विद्वत परंपरेची एक मोठी परंपरा आहे, म्हणजे ज्याला मी म्युझिकॉलॉजी म्हणतो त्याची. म्हणजे पुण्यात इथे खरं तर इथनं पलीकडच्या रस्त्यावर पाहिलं गोखले बिल्डिंगमध्ये नारळ मारोलकर राहायचे. संगीतातला उत्तम व्यासंगी माणूस, ज्यांचं लेखन अभ्यासावास आहे. पलीकडे आचरेकर राहत होते, गंभी आचरेकर. म्हणजे ह्या रस्त्यालाच खरं तर कितीतरी आहेत. मागे वजेबुवा राहत असत, मास्टर कृष्णरावांचं घर आहे पलीकडे. म्हणजे ह्या रस्त्यालाच पाहायला गेलं तर भरपूर ऐतिहासिक घडामोडी आहेत. किंवा पुण्यात ग. तराळेकरांसारखी संस्कृत आणि संगीतातली फार विद्वान अधिकारी व्यक्ती होती. तिथपासनं आत्तापर्यंत आपल्याला अनेक अभ्यासक मंडळी पुण्यात आहेत असं दिसतात. दुर्दैवाने हे चॅनलाइज करणारी माध्यमं मात्र नाही आहेत. आता साधं उदाहरण द्यायचं तर विद्वानांनी आपले विचार मांडावेत अशी मासिकं किंवा प्रकाशनं आज पुण्यात नाही आहेत. एकेकाळी होती, म्हणजे भारत गायन समाजाचं भारतीय संगीत नावाचं द्वैमासिक होतं एकेकाळी, पण आज अशा तऱ्हेची व्यवस्था राहिली नाहीये. तर त्यासाठी काय करता येईल याचा विचार होणं गरजेचं आहे. अर्थात पुण्यात चर्चासत्र, वादविवाद उत्तम होत असतात. गानवर्धन सारखी संस्था गेली अनेक वर्ष उत्तम चर्चासत्र घडवतीये. किंवा आम्ही दरवर्षी वसंतोत्सव विमर्श करतो, त्याच्यात वेगळे विषय घेऊन त्याच्यावर चर्चा सत्र आयोजित केली जातात. अजून एक महत्वाचा घटक याच्यात आहे म्युझिक ॲप्रिसिएशनचा, अभिरुची संवर्धनाचा. तर गमतीची गोष्ट आहे, पुण्यात साधारण 70च्या दशकात अशा तऱ्हेचा उपक्रम पहिल्यांदा राबवला गेला, डॉक्टर पाबळकरांनी केला होता. म्हणजे त्याच्यात व्याख्यानमाला किंवा असं नसायचं, पण पाबळकर अनेक लोकांना बोलवायचे इथे. त्याच्यात BR देवधरांच्या महिन्यातनं विशिष्ट रविवारी इथे येऊन व्याख्यानमाला व्हायच्या, आणि त्याच्यातनं कलावंत आणि श्रोते घडत असत. बाबूराव जोशी कोल्हापूरहून येत असत. म्हणजे हे त्या काळात झालेलं आहे. आणि मग 90च्या दशकात आमचाच मित्र समीर दुबळे, त्यांनी स्पेक्ट्रम या संस्थेतनं म्युझिक ॲप्रिसिएशन कोर्स सुरू केले, आणि ती गोष्ट आत्तापर्यंत आम्ही चालू ठेवली आहे. पुणे विद्यापीठाचा म्युझिक ॲप्रिसिएशन कोर्स आहे की जो आता आमचा अजून एक मित्र पुष्कर लेले ह्या मॉडर्न कॉलेजतर्फे चालवतो, आणि आता ऑनलाईन माध्यमातून ते चालतात. त्यामुळे जगभरचे लोक संगीताचा रसास्वाद शिकतायत. तर ह्यालाही अजून कशा रीतीने एनहान्स करता येईल याचा विचार पॉलिसी डिसिजन म्हणून घेणार काय. आणि आता शेवटी प्रस्तुती, म्हणजे संगीताच्या बाबतीत शिक्षण, तालीम, त्याच्यानंतर म्युझिकॉलॉजी त्याचं शास्त्र पक्ष, अभिरुची हा पक्ष, एवढं सगळं आपण पाहिलं. आणि शेवटी आता आपण प्रस्तुती प्रत्यक्ष. तर मगाशी अनेक वेळा उल्लेख झालेला आहे की महोत्सव आहेत, छोटेखानी मैफिली आता पुन्हा नव्याने बाळसं धरत आहेत. अनेक ठिकाणी असे उपक्रम होत आहेत. पुण्यात एकेकाळी रविवार क्लब होता गणूकाका कात्र्यांचा, की जिथे तेव्हा पुण्यात जो कलाकार असेल तो तिथे हजेरी लावायचा. तर असं एक ओपन फोरम खरं तर आता पुण्यात नाही आहे. घरगुती अशा तऱ्हेचं की अरे चला आपण मिळूया तानपुऱ्याने बसूयात, चला 2 तास गाऊयात. आता हे का नाही होत, त्याला अनेक कारणे आहेत. आणि ती मी म्हणतो की असंगीतिक, नॉन म्युझिकल पण सोशो कल्चर
कारण आहेत. कारण की म्हणजे आता लोकांना एवढी फुरसतच नाही आहे. म्हणजे मला एक नवीन चांगली बंदी सुचली आहे तर मी ऐकू तर सलील कुलकर्णीला मला फोन करून त्याला कुठे उसंत आहे किंवा त्याला एखादी चाल चांगली सुचली आहे तर त्यांनी इतर लोकांना ऐकवायची असेल तर त्याला मोबाईलवर रेकॉर्ड करून पाठवावी लागते अशी आहे. कारण की ह्याची देही ह्याची डोळा हे देण्यासाठी लोकांना वेळ नाही आहे, मेंटल स्पेस नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे. पण अशा तऱ्हेचं काय आयोजन करता येईल की जिथे सगळे लोक एकत्र येऊ शकतील, अशा तऱ्हेचा एक नियोजनबद्ध सुसूत्र कार्यक्रम त्यासाठी राबवला गेला पाहिजे. तर पॉलिसी डिसिजन म्हणून काय विचार करता येईल यासाठीचे मी नुसते हेडर्स मांडलेत, तपशीलवारांनी त्याच्याबद्दल नंतर बोलता येईल. धन्यवाद.